राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये सर्वात जास्त चर्चा होती ती एका सरपंचाची, जी युवती सरपंच आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थी संघटनेचे देखील काम करते, निर्मला नवले. सोशल मीडियामध्ये प्रचंड तुमचा ट्रेंड खूप दिसून येतो आजकाल, रील्समध्ये वगैरे ह्याच्यामध्ये. बेसिकली आत्ता संघटनांच्या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कसं युटिलायझेशन आहे? सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे की आपण सहजरित्या आपले विचार, ध्येय, पार्टीच्या योजना हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा यूज येणाऱ्या काळामध्ये हा जास्त नक्कीच होईल आणि त्याचा फायदा पार्टीला जास्तीत जास्त कसा करता येईल, हा माझा उद्देश आहे. नाही, तुम्ही आधी सरपंच होतात, साधारणतः किती वर्ष होता आणि बेसिकली त्यानंतर ना पक्षामध्ये कसं काय कामाला, आणि या 2 दिवसाच्या अधिवेशनात आम्ही पाहतो की सर्वाधिक जास्त सेल्फी आणि हे तुमच्याबरोबर काढतायत सगळे. मला तर आनंद वाटला तुम्ही हा मला प्रश्न विचारला, की महाराष्ट्रभरातून लोकांचे जे आशीर्वाद, प्रेम भेटतं मला, तर निश्चितच म्हणजे आशीर्वाद भेटतात. त्यामुळे मी खूप ब्लेस आहे असं स्वतःला मानते आणि सरपंच म्हणून 3-3.5 वर्ष मी कार्य केलं आणि या कार्याचा आढावा माझा आदरणीय खासदार सुनेत्रा वहिनी आणि युवा नेते पारदादा पवार यांनी घेतला आणि आदरणीय दादा आणि आदरणीय तटकरे साहेबांनी मला युवती कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. सरपंच म्हणून कार्य केलं. एक विकासाचं व्हिजन घेऊन मी सरपंच या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि संपूर्ण महाराष्ट्रात युवा सरपंच म्हणून एक माझी वेगळी ख्याती निर्माण झाली आणि गावाचा चेहरा-मोहरा बदलण्यात, गावामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून गावाचं सुशोभीकरण केलं. त्यामुळे मला आनंद वाटते की युवा सरपंच म्हणून एक चांगली ओळख निर्माण झाली. ओव्हरऑल आजच्या 2 दिवसाच्या आम्ही अधिवेशनात बघत होतो की तुमच्याबरोबर सर्वात जास्त फोटो आणि हे काढले जातात, रील्स पाहत होतो आम्ही. हो, तुम्ही बोललात ते बरोबर आहे, की 2 दिवसामध्ये सगळ्यात जास्त फोटो, व्हिडिओ हे युवक आणि पदाधिकारी सगळे पार्टीचे, शिर्डीमधले सर्व जिल्हाध्यक्ष किंवा सर्वच जण काढत होते. तर मी म्हणेल एक सरपंच पदाची जी क्रेज आहे, ती महाराष्ट्रामध्ये एक वेगळी निर्माण झाली. त्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि आपलं कार्य महत्त्वाचं असतं. आपल्या कार्याने आपली ओळख होती. सरपंच म्हणून मी चांगलं कार्य केलं. त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रसिद्धी भेटली आणि आता युवती कार्याध्यक्ष म्हणून मी कार्य करत आहे. तर नक्कीच या पदाला मानसन्मान दिला जाईल. महाराष्ट्रातील युवतींच्या समस्या सोडवण्यासाठी यापुढे माझं कार्य असेल. धन्यवाद. थँक्यू. NDTV सोबत गप्पा मारल्याबद्दल. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, शिर्डी.